या भागाचे आमदार यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्याचं नाव कलंकित केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीपक केसरकरांना पूर्वीपासून बाबा बुवा आणणारे केसरकर असं बोललं जात होतं। जे गडिंग्लजचे बाबा 90च्या निवडणुकीपासून चालू होतं ते प्रत्येक निवडणुकीत आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला अत्तर लावायला देत होते, ते दीपक केसरकरांचे बाबा होते। आणि त्या बाबांमुळे दीपक केसरकर निवडणूक जिंकत होता अशी तिकडच्या त्यावेळेचा निवडून आलेला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचं म्हणणं होतं। पण दीपक केसरकर तिथेच थांबलेला आहे। आज जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी विकृत असलेले जे अशोक खरात यांच्या बाबतीत जे आता एक एक व्हिडिओ येत आहेत किंवा एक एक ज्या प्रकरणं बाहेर येत आहेत, त्या अशोक खरातला खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांचा पाठिंबा होता। त्या दीपक केसरकरांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी शालांत ID त्याच्या भावाला दिला। जे आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत जे बोलले होते की दीपक केसरकरांचं शिक्षण खातं हे अशोक खरात चालवत होते, हे ह्याच्यावरून दिसतं। कारण दीपक केसरकरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकही D.Ed. B.Edच्या आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांना शालांत ID देण्याचा कधी प्रयत्न केला नाही। त्यामुळे दीपक केसरकर यामध्ये अजून किती गुंतलेले आहेत। आज त्या देवस्थानाला 3 कोटीचा रस्ता दिला, त्या देवस्थानाला 3 कोटीचा रस्ता देऊन शिर्डीचा भक्त म्हणून जाता त्या महाराजाकडे जात होते आणि महाराजाकडे जाऊन नको ते अघोरी कृत्य करत होते। हे कृत्य खऱ्या अर्थाने सत्तेतल्याच काही लोकांना कळल्यामुळे हे कृत्य बाहेर आलेलं आहे। त्यामुळे त्या असलेल्या आता एक एक बाहेर येत आहेत, कोणावर काट मारलेली होती किंवा काय केलं होतं त्याबाबत दीपक केसरकरांचे त्याचा संबंध जोडला जातो। म्हणून जो आज तालुक्यांनी जो मोर्चा काढला होता तो दीपक केसरकरांचा राजीनामा मागण्यासाठी, दीपक केसरकरांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। आज दीपक केसरकरांना शिंदेनी पण त्यांची जागा दाखवलेली आहे। शिंदेनी अनेक आमदारांना संपर्क प्रमुख अन्य पदं दिलीत, पण दीपक केसरकरांना दुर्लक्षित केलं आहे। कारण जसं शिवसेनेत असताना मंत्रिपद घेतलं आणि नंतर दुसरीकडे गेले, तसं शिंदेकडे पण गेल्यानंतर बोलका पोपट बोलतो तसा बोलले आणि मंत्रिपद मिळवलं। पण शिंदे नाही कळलं त्या मंत्रिपदाचा खरा न्याय दीपक केसरकर देऊ शकले नाहीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या D.Ed. B.Ed. बेरोजगारांना पण त्याचा दीपक केसरकर न्याय मिळाला नाही। या विरोधात जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाचा पाठिंबा आमच्या सर्वांचा आहे। आणि जर कोण म्हणत असतील की मोर्चा शिवसेना अशा पद्धतीने कोणाच्या पैशाने किंवा कोणाच्या आर्थिक व्यवहाराने मोर्चा काढणारी शिवसेना नाही आहे। शिवसेनेत जे बोलणारे जे आहेत ते यापूर्वी मोर्चा काढत होते, यापूर्वी विरोधकाचे आंदोलन घेत होते, ते कोणाच्या पैशावर घेत होते। आज मी जर असा आरोप करत असाल, प्रत्येक पक्ष आहे, शिवसेना हा तळागाळातील पक्ष आहे। आणि जे आज बाळासाहेब अनेक वेळा सांगत होते, जे भोंदूगिरी करणारे, आज सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन हा कायदा काढला आणि त्या कायद्याचा भंग करणारे मंत्री आणि त्या कायद्याचा भंग करणारे या भागाचे आमदार खऱ्या अर्थाने त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। त्यांना त्या केसमध्ये जसं चाकरकरांना घेतलं आहे तसं ह्यांना पण आरोपी केलं पाहिजे। कारण सर्व राजकीय पुढाऱ्यांना दीपक केसरकरांनी त्यांच्या पायावर घातलेलं आहे आणि म्हणूनच आज या त्याच्या अशोक खरातची जी पावर वाढवण्याचं काम दीपक केसरकरांनी केलं असल्यामुळे या विरोधात जर SITने केलं नाही तर शिवसेना आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिक या मोठं आंदोलन करेल आणि दीपक केसरकरांचा राजीनामा मागून घेईल।